एक गोष्ट दाखवू का तुम्हाला, कसं आहे हा, एक नंबर आहे का नाही. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. तर कशात मित्रांनो, काय तुमचा आपला मराठी माणूस ओम शिंदे. तर परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन भडकत्या भडकत्या ब्लॉगमध्ये. वाजलेच समोर काय घेतले बरं का, बघू ट्राय करून वापरून. मी तर अजूनपर्यंत वापरला नाही आहे हा नाही का परफ्यूम. अरे चलो आता मला घरी सेटअप करायचं अजून. तर गाईज एकदम रेडी वगैरे झालो आहे मी. तुम्हाला म्हटलं होतं ना, मी तर व्यवस्थित थोडा सेटअप करायचा प्रयत्न करतो. सेटअप तर नाही म्हणता येणार, तर कम्प्युटरवरती मला एडिटिंग नाही करता येणार ना, काय नाही, कारण की तेवढे त्याचे हे नाही आहे, थोडी लायकी नाही आहे असं म्हटलं तरी चालेल. पण मला प्रॉपर लिहायला वगैरे किंवा फ्रेश वाटायला असं जरा थोडं मी केलं आहे. एक जस्ट एक्झाम्पल दाखवतो मी तुम्हाला. बघा, चेक दिस आउट गाईज. मग हे आता हे माहिती आहे, हे ज्या लाईटी दिसतात ना, गणपतीतल्या आहेत, ते जरा थोड्या झँकी बँकी दिसत असेल. तिथे एक प्लेन लाईट पाहिजे, वॉर्म कलरची किंवा दुसरी, काय विषय नाही. ते पण लावा, असं स्टॅम्पच लावले, राहू द्या, काय असं दिसायचं जरा थोडं. मग आहे ना, आता फक्त हे जे आहे का, ह्या पिलरपासून इथून असं एवढं स्क्वेअर साईजमध्ये मला पूर्ण कंपाऊंडिंग करायचं आहे त्याला, म्हणजे ग्रीन मध्ये किंवा ब्लॅकमध्ये. म्हणजे मी आतमध्ये बसून एक व्हिडिओ पण शूट करू शकतो. आणि थोडं एक असं थोडं करायचं. एवढी छोटीशी रूम टाईप आहे ना, एवढं असं आहे ना, थोडं असं हे छोटेसं रूम टाईप एवढं करायचं आहे. म्हणजे मला काय म्हणतात त्याला, माझं हे पण भेटेल, शांतता, पीस पण, म्हणजे शांतता पण भेटेल मला. ते व्यवस्थित करून सगळं करता येईल. बाकीचं काही नाही. थोडं अंधार झाला ना, म्हणजे लाईटिंग अजून भारी दिसेल. म्हणजे आता अंधार दाखवतो, चेक दिस आउट, कसं दिसतंय, एक नंबर का नाही. बघू थोडं अजून करू. ते मी आता साफसफाई करताना दाखवलं, कारण की आधीच मोबाईल चार्जिंग. चला आलोय आता मंदिरामध्ये दर्शन घ्यायला. आज गुरुवार आहे, लई दिवसातून बरेच दिवस झाले रुटीन सगळं तुटलं होतं नाही का. पहिलं नाही का, सोमवारी महादेव, मंगळवारी देवी, बुधवारी सुट्टी, गुरुवारी इथं साईबाबा, गणपती बाबा, शुक्रवारी सुट्टी, शनिवारी हनुमान दादा नाही का, सगळं तुटलं होतं. आता परत चालू करू आपण. बघू आता